कुठे हरवलायस? कुठे नाही, ऍक्च्युली तुझ्यात हरवलोय. छान वाटलं तुम्ही आलात आज सगळे. म्हणजे आपल्या फॅमिली सुद्धा क्लोज होतील ना, आणि आपली सुद्धा खूप चांगली ओळख होईल नाही का? तुला एक विचारू का? विचार की, बिनधास्त विचार. खरं खरं सांगशील? हो. मी तुझ्याशी खरंच बोलतो. ये बस. हे बघ, मी तुझ्याशी आयुष्यभर खरं बोलायचं ठरवलंय. बोल. खरंच? खरंच, अगदी खरं. बोल. तुझ्या मनात कुठली मुलगी आहे का दुसरी, किंवा तुला कोणी आवडायचं, किंवा आत्ताही आहे असं काही? दिव्या, हा प्रश्न विचारून तू चूक केलीस. नाही, हा प्रश्न विचारायची काही गरज नव्हती. थांब. म्हणजे खरंच आवडते? तुला आधीच सॉरी म्हणतो आम्ही. आय एम रिअली सॉरी. एकच मिनिट, आय विल शो यू. हा शिवाचा फोटो नाही देणार ना? हे बघ, ही मुलगी आवडते. झालं समाधान? असा विचार नको करू साग परत. कारण तुला भेटल्यानंतर मी तुझ्या खूप प्रेमात आहे, आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी फ्युचर पार्टनर नाही दिसत आहे. हा खरंच बोलतोय असं वाटतंय, पण अजून एक खडा टाकून बघते, नाहीतर नुसत्याच गप्पा मारत बसायचा हा. हाय, आता तू कुठे हरवलीस? मी हाच विचार करत होते की मला पण तू खूप आवडतोस, पण प्रेमात एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ना. जसं बघ ना, काल मी अख्खी रात्र जागून तुझ्यासाठी ती बर्फी बनवली. थँक्स. आणि ती बर्फी खूप अल्टिमेट झाली. हा, फार मस्त आहे, तुझ्यासारखीच. हो, पण तशी दिसली पण पाहिजे ना मी. म्हणजे हेच बोलतेय मी. प्रेमात आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. आता खरं सांगितलं तर मला इथे यायच्या आधी खूप लाज वाटत होती. गळ्यात घालायला काही धड दागिनाच नव्हता, म्हणजे सगळे खोटे होते. मग आता असं असल्यावर कीर्तीताई तर बोलणारच ना. ती बोलली ते चुकीचंच आहे, पण आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मीन. हे बघ, नाही, मी मन मोकळं करत होते. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको. गैरसमज काय त्यात? हे माझं कर्तव्य आहे. हे घे. नाही अरे, खरंच नको. डोंट वरी. छान आहे. नाही पण नको, महाग असेल. दिव्या, घे, माझ्याकडनं गिफ्ट आहे. तसं खरंच काही गरज नव्हती, पण त्यातल्या त्यात हा बरा आहे. हा बरा आहे, बघू. अरे मस्त आहे की. नाईस. हा मी बुक करतो. तुझ्या घरी? नाही, घरी नको. आईला नाही आवडणार. इट्स ओके. हे बघ, हे आपल्यात असेल फक्त. मी कोणालाही सांगणार नाही. जोवर हे मिळतंय मला, तोवर आयुष्यात काहीच अडचण नाहीये. घर तसं कमाल आहे तुमचं. थँक्स. मला एक सांगशील? हा, तुमच्याकडे किती गाड्या आहेत? मला दाखवशील का? दाखवल्या असत्या ग, पण काय, ही एक आहे, तिचा रिपेअरिंग चालू आहे. एक माझी क्वीन आहे, आणि एक भाऊंची गाडी आहे, पण त्या दोन्ही धुवायला गेल्यात. आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या शोरूमवर असतात, कारण रोज वापरणं होत नाही. त्या रोज वापरण्यासारख्या नाही आहेत. नाईस, छान. आपण जाऊयात मग आत. हो. आशू, दिव्या, आलो. बघ. चल. हा मेकॅनिक शिवासारखा का दिसतोय? आशू, येतोयस ना? हा, आलो.
जेवण खूप छान होतं. बरं झालं आलात तुम्ही. खूप बरं वाटलं. आज बाई आजी आल्या असत्या ना तर दोन्ही कुटुंब पूर्ण झाली असती. नाही, खरंय तुमचं. ते येणारच होत्या, पण त्यांच्या पायाचं दुखणं जरा. पण खरं सांगायचं तर तुमच्या येण्यानं आजचा आनंद द्विगुणित झाला. हो ना. हा? हा? काय? खरं सांगू का, नशीब काढलंय माझ्या पोरीनं. ह्या घरात आल्यावर तिला तुमच्यासारखी माणसं मिळणार आहेत. माहेर तर विसरूनच जाईल ती. उलट आहे, नशीब आम्ही काढलंय की आम्हाला अशी सून मिळणार आहे. आणि सासरचं काय, सासरी आली तरी माहेर सोडायचं नसतं. काय हो? तुम्ही शेवटच्या माहेरी कधी गेला होता आठवत का तुम्हाला? काय होय. पुढे बघा, काही काळजी करू नका. तुमची मुलगी या घरात छान रमेल. चला, येतो आम्ही. मी कॅब बुक करते. नाही, कॅब कशाला? आपली गाडी दुरुस्त झाली असेल ना, मेकॅनिक आला होता आणि सुहास ती रिपेअर करून घेतोय. त्यामुळे उगाच कॅब वगैरे बुक नका करू. काय भाऊ? हा. काय ओके का गाडी? हो ओके, झाली आता नीट. बरं, पैसे किती? एवढी गाडी रिपेअर करून दिली, थोडं बरं वागा माझ्याशी. काय माझं पण तोंड खराब होऊ शकतं, माहितीये ना मला डोकं फिरल्यावर काय होतं. ठीक आहे. किती झाले पैसे? हा, 1500. जरा जास्तच आहेत असं नाही वाटत? नाही. नक्की? नाही म्हणजे आता तू सांगतेस तर झाले असतील. येते मी. चला, येतो आता. अरे हो, बाई आजी एकट्याच असतील नाही घरी? नाही, ती शेजारचे असतात ना, म्हणजे ते येत जातात. बरं सुहास, गाडी तयार झाली आहे ना? हो. हा, मग प्लीज यांना जरा घरी सोडून येशील. काय सांगतोय, अचानक सांगतोय, पण जरा प्लीज. हा सुहास, तेवढं जरा. हा, या ना. काय? चला. चला, मी तेच म्हणतोय, चला लवकर. बसलाय तिथेच. हे जरा अति होत आहे. हा, माझा नवरा काय ड्रायव्हर नाहीये यांचा. ही मुलगी जर या घरची सून झाली ना, तर मी हिला नक्कीच त्रास देईन. झाली म्हणजे? अगं ती होणारच आहे ना सून. नाही, ती या घरची सून होणार नाही. मी जर ठरवलं ना, तर काहीच अशक्य नाहीये. या घरात मी तिला येऊच देणार नाही. आई, आजी, दिव्या, लवकर लवकर सगळ्यांनी बाहेर या. काय ग, काय झालं? अगं कशा पायी वरडतीस एवढी? या बाहेर या, बाहेर या. आजी, मी ना कमाल सरप्राईज आणलंय. काय आणलंय? म्हणजे गिफ्ट. हा, माझ्यासाठी गिफ्ट. चल, तुझ्यासाठी नाही आणलंय. मग माझ्यासाठी आरसा घेऊन आलीस का नाही? म्हणजे मी आरशात बघून तयार होणार, होय का नाही? आईच्या गावात तुला कसं काय कळलं? ओळखलं का नाही? हो ग बाय, माझी ती झाली 60 वर्षाची, पण वाटते एकदम 16 वर्षाची मुलगी. माझी मधुबाला ग. एक चपटी लावी. पण आजी, तू हे गिफ्ट बघितलं ना, मला शाबासकी देशील. अगं मग दाखव की काय आहे ते, होय का नाही? एक मिनिट.
शिवा अगं ह्यो माझा कैलास आणि तू किती गोड दिसताय ग तुम्ही दोघं पण. आवडलं ना गिफ्ट? आवडलं? दे मला शाबासकी दे. शिवानी, खरंच खूप छान फोटो आहे. हे होतं तुझं गिफ्ट? ह्यासाठी इतका उत्साह धरून ठेवला होतास? शिवा अगं माझा कैलास गेला तेव्हा तू तरी एवढीशीच होतीस का? ह्यो फोटो कसा काय तुला मिळाला? काही नाही ग बाई आजी, फोटोशॉप केलाय. आजकाल फोटोशॉपनी सगळं होतं. हो ना, तुला येतं का करता? करायचं ना मग एवढं होतं तर. हा मग तू सांगितलं असतंस तर केलं असतं मी. सांगायला कशाला पाहिजे? तुला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते, फक्त बडबड बडबड करायला सांगायला लागत नाही. आणि काय ग, ह्या फोटोत तर फक्त तू आहेस. आम्हाला का नाही घेतलंस? मी पण त्यांची मुलगी आहे ना. अरे हा सॅम्पल फोटो आहे, मी त्यांना सांगितलं आपल्या सगळ्यांचं बनवायला. मला माहितीये, माझं लग्न होईपर्यंत तो फोटो काही ह्या घरात येणार नाहीये. तुझी मुलगी ढील आहे का? तरी आपलं बरं मला सांगा, हे कुठे लावायचंय? तो शिवा आज माझा कैलास असताना तर त्याला लय भारी वाटलं असतं बघ तुला बघून. हो टाका लवकर कचरा, चला मला उशीर होतोय. अहो दिसत नाही का तुम्हाला? अरे घेऊन जा लवकर. कुठे आले मी? जा. कोणी आहे का घरात? कोण पाहिजे? घरात कोणी नाहीये का? जरा थांबा, जरा दम धरा, उघडतील ते दरवाजा. दार उघडा. अहो थांबा जरा. ए तू तुझं काम कर. दरवाजा उघडा. दार उघडा. काय कवापासून दरवाजा वाजतोय? उघड की. ओ आई, कीर्तीताई आलेत. ह्याच्यासाठी थांबलेस ना? म्हणूनच मी आज सारखं सांगत होते की शिवाबद्दल समज सांगून टाक, पण नाही ऐकायचं नाही. अगं एकदा तरी ऐक माझं. आहे का कोणी घरात? हो आई, आता काय करू? आता काय काढते हा, आणि जा आतमध्ये घेऊन जा, मी हा दरवाजा उघडते. दरवाजा उघडा. तीन लोक राहतात ना या घरामध्ये, तरी सुद्धा दरवाजा उघडायला एवढा उशीर? अगं ऐकायला आलं नाही ग. माफ कर. या की आत या. बस के. तुम्ही आलाय? बसा बसा. वंदे चहा कर के. हो आलेच. हा आज अचानक कसं काही इकडे येणं झालं? नाही म्हणजे घरातले समजे आनंदात आहेत ना? तुमच्याशी नातं जोडून आनंदात राहणं अशक्यच आहे आमच्यासाठी, पण आम्ही आनंदात आहोत असं दाखवतोय ना, हे तुमचं नशीबच समजा. असं काय म्हणते ग? आम्ही काय वाईट केलंय तुझं? नाही नाही, वाईट तुम्ही नाही, आमचं आम्ही स्वतःचं वाईट करून घेतलंय. एकतर एवढ्या लांब गाडी पार्क करून इथपर्यंत चालत यावं लागतं.
त्यात इतका घाणेरडा वास येत असताना तुम्ही एवढ्या वेळाने दार ओपन केलं आणि वर विचारताय वाईट काय केलं म्हणून. खरं तर मला माझ्या आशूचंच वाईट वाटतंय. नाही, त्याला एवढं सगळं सहन करावं लागणार आहे ना. जर लग्न झालं तर म्हणजे चहा. ठेवा खाली. आपण आता मुद्द्यावर येऊया. मला माझ्या नंदेचं लग्न आशू सोबत करायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की तुम्ही आलात मध्ये. ते सगळं ठीक आहे. मला माहित नाही नक्की कोणी भूल पाडली आहे त्याला या घरातली मुलगी बघण्यासाठी. कारण घरी कुणाला हे स्थळ पसंत नसताना फक्त आणि फक्त आशूच्या आनंदासाठी सगळ्यांनी होकार दिलाय. त्यात काल तुम्ही आमच्या घरी रिकाम्या हाताने आलात. जर माझ्या नंदेसोबत लग्न झालं असतं ना तर 15 तोळं सोनं आणि चांदीचे कॉइन्स वाटले असते त्यांनी. वर नव्या गाड्या दिल्या असत्या त्या वेगळ्याच, पण तुमच्याकडून साधी एवढी सुद्धा अपेक्षा करू शकत नाही होता मी. निदान 5 तोळं सोनं तरी तुम्ही द्यायला हवंय ना. नाही म्हणजे तेवढाच मान राहील आमचा. 5 तोळे सोनं. अहो पण भाऊ तर म्हणाले होते की मुलीसोबत काही नाही दिलं तरी चालेल, अगदी एखादा नारळ दिला सोबतीला. म्हणजे तुम्ही वाटच बघत होता ना त्यांनी असं म्हणायची. ते बोलायचं म्हणून बोलून गेले, पण तुम्हाला कळायला नको तुम्ही तुमच्या मुलीला काहीही न देता असंच सासरी पाठवणार आहात, तेही एवढ्या मोठ्या घरात एकही रुपया खर्च न करता. तुम्ही लय चुकीचं बोलताय हो. बरोबर नाहीये हे. भाऊसाहेब आलते तेव्हा आम्ही स्पष्ट त्यासनी सांगितलेलं होतं का आमची परिस्थिती अशी अशी हाय, आम्ही नाही जास्त खर्च करू शकणार. मग तेव्हा तर ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा फक्त नारळ आणि मुलगी द्या असं म्हणले होते. आणि आता तुम्ही तर भलतच बोलताय. 1 मिनिट. भाऊंना स्पष्ट बोलता येत नाही आणि त्यांना असं वाटलं असेल ना की मी असं कसं बोलू म्हणून. ऍक्च्युली ते या सगळ्यात पडत नाहीत आणि देण्या घेण्याचं जे काही असेल ना ते मी बघते आणि म्हणूनच मी आली आहे इथे. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न असं एकही दागिना न देता लावणार आहात आणि एवढ्या मोठ्या घरात तुम्ही काय तिला लंकेची पार्वती बनवून फिरवणार आहात का? हो, तुम्हाला लाज नसेल पण आम्हाला आमच्या इज्जतीची पर्वा आहे ना. हो पण 5 तोळे सोनं म्हणजे खूप जास्त होतं. हे बघा, हे लग्न आपण तेव्हाच पुढे नेऊ शकतो जेव्हा 5 तोळं सोनं तुम्ही देऊ शकाल. आणि जर जमत नसेल ना तर हे लग्न होऊ शकत नाही. हो काय हो, आणि लग्न मोडण्याचा निर्णय तुम्हीच कॉल करून सांगून टाका. हो येते मी. हो ताई, ताई ऐका ना. हो आमचं एकदा ऐकून तर घ्या ताई. हो, आता जाणार आहोत आम्ही खरेदीला. खूप मोठा सासर आहे ना माझं, म्हणून. आलेच मी. वंदे, काय करायचं ग आता आपण? हाय, खरं सांगू का, मला पण काही कळत नाही हो. खूप टेन्शन आलंय. वंदी, मला तर असं वाटतंय ना ह्या श्रीमंत लोकांबरोबर आपण नातं जोडायलाच नको होतं. अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे होते. हो काय बोलताय आई? आता साखरपुडा झालाय दिव्याचा, लोकांना माहिती झालं, लाज जाईल हो आपली. हे बघ वंदी, मला तर असं वाटतंय ना मांडवात अपमान करून घेण्यापरीस हे लगीन मोडलेलं बरं.